गरीबाला गरीबाची मारतात आहे, काय बोलायचं ते तर ना पब्लिक काय ऐकत नाही तरी पण पब्लिक पेट्रोल भरणारच आहे. आता 3 रुपये वाढला, आपला काय फरक पडला 3 रुपयाने. मैं स्विगी जोमेटो चलाने वाला हूँ, मुझे तो रोज पेट्रोल भराना है, अपना काम करना है। 3 रुपया बढ़ाया है तो कोई बड़ी आफत नहीं आ गई है। मी कॅब चालवतो मी CNG आहे. आता मला वाटतं ना हे 10-15 दिवसामध्ये 4 रुपये वाढले. 80 होता 81 झाला, आता झाला 84. आता कसं करायचं, आमचा रेट तर वाढत नाहीये. हा 3 रुपयाचे फरक नाही पडणार. मी मोदींना करतात देशांना बरोबर करतो. सामान्य माणसाला फक्त लोकांनी इलेक्शन पुरतच ठेवलंय, बाकी गोष्टींसाठी सामान्य माणसाला विचार पण करत नाहीत. सामान्य माणसांना असं वाटत आहे की पेट्रोलचा दर कुठेतरी कमी झाला पाहिजे. 103 रुपए का पेट्रोल भर सकता है तो 106 का क्यों नहीं भर सकेगा? अभी वो बढ़ा रही तो हम क्या कर सकते हो, आम पब्लिक कुछ नहीं कर सकते। पुढे जाऊन मोठी पंचायत होणार. नमस्कार, मी अक्षता. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत पाहता गेलं तर आधी आपल्याला सोन्याचा भाव वाढलाय असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर मोदींनी आव्हान दिले की सोनंच आता खरेदी करू नका, आता पेट्रोलची बारी आलेली आहे. एकंदरीत पेट्रोल जास्त झाल्याने आता कुठे ना कुठेतरी प्रायव्हेट व्हेकल्सचा वाहतूक कमी केली पाहिजे का, असा प्रश्न खरं तर इथे उद्भवतो. आपण इकडच्या नागरिकांनाच विचारणार आहोत खरं तर ह्याचा फटका नागरिकांवर किती पडलेला आहे. तर आधी पेट्रोल 103 होतं, आता 106 झालेलं आहे. त्यावरती तुमचं काय? हा 3 रुपयाचे फरक नाही पडणार. आम्ही मोदीला जो करतात देशांना बरोबर करतात. बरोबर करतायत म्हणजे पेट्रोलचा फटका आता पडतोय, म्हणजे पेट्रोल महाग होत चाललंय. 3 रुपये काय महाग? 3 रुपये तर आम्ही कुठं खात चुकू शकत ना. 10 रुपये 10 रुपये म्हणजे 3 रुपयाचे पुढे गेलेलं आहे ते इतकं जास्त महाग नाहीये तुम्हाला असं वाटतं? नाही नाही मला बरं, एकंदरीत आपण बाकीच्यांना विचारूया. गरीबाला गरीबाची मारतात आहे, काय बोलायचं. एक प्रश्न शेवटचा प्रश्न विचारते की तुम्हाला काय वाटतंय की पेट्रोलचे दर वाढल्यानंतर आता खरंच जसं मोदीजींनी आव्हान दिलं होतं की नाही गाड्या वगैरे बंद कराव्या लागतील, तर काय वाटतंय त्यावर? ते तर ना पब्लिक काय ऐकत नाही तरी पण पब्लिक पेट्रोल भरणारच आहे. आता 3 रुपये वाढला, आपला काय फरक पडला 3 रुपयाने. असं तेच बसलंय. काय वाटतंय तुम्हाला, पेट्रोलचे दर 3 रुपये जास्त वाढलेले आहेत, तर काय वाटतं? ते आता अगोदर कमी वाढले नव्हते, आता वाढले. तर साहजिक आहे की काही कारणास्तव वाढले असतील, पण जास्त याच्यापेक्षा जास्त वाढू नये अशी अपेक्षा. काय वाटेल जर पुढे जाऊन जर ते वाढलेच, म्हणजे आता तर 3 रुपयाने वाढलेले आहेत, आधी 106 होता, आता 100. प्रॉब्लेम होणार, पुढे जाऊन मोठी पंचायत होणार. आणि त्यामुळे मग माझं तर काम सगळं 2 व्हीलरवरच आहे. आम्ही जपून वापरतो पेट्रोल, पण साहजिक महागाई वाढणार, त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतील. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन तर दिलंच आहे की सहसा गाड्यांचा वापर कमी करा, तर त्याचं काय बोलणार तुम्ही? जर पेट्रोल झालं जास्त वाढलं तर मग इलेक्ट्रिक वाहनसाठी प्रयत्न करू. पेट्रोल महाग झाला तर इलेक्ट्रिक मध्ये ऑप्शन नाही, कारण युद्ध पण चालू आहे, त्यामुळे समस्या आली असेल. मराठी नहीं येत है, मग आपको क्या लगता है अगर पेट्रोल बढ़ रहा है और पेट्रोल अभी 3 रुपए ज्यादा हो गया है, तो उसमें आपका मतलब आपकी क्या राय? मेरा क्या यही राय है कि भाई अभी जो सरकार है अभी वो बढ़ा रही तो हम क्या कर सकते हो, आम पब्लिक कुछ नहीं कर सकते। हमको तो रोज, मैं स्विगी जोमेटो चलाने वाला हूँ, मुझे तो रोज पेट्रोल भराना है, अपना काम करना है। अगर मुझे परवड़ेगा तो मैं काम करूंगा, नहीं परवड़ेगा तो मैं कंपनी से बात करूंगा, भाई पेमेंट बढ़ा के दो. तर आधी 103 होतं, आता 106 झालेलं आहे, तर त्यावर तुमचं काय? जो हिसाब से वर्ल्ड में क्राइसिस चल रहा है वो हिसाब से गवर्नमेंट ने सिर्फ 3 रुपया बढ़ाया है. हाँ. हमें उनको थैंक्स कहना चाहिए कि अब तक उन्होंने जो अपने हिसाब से बेयर किया कॉस्ट गवर्नमेंट ने, तो वो हमें थैंक्स कहना चाहिए. 250 का तो 3 रुपया बढ़ाया है तो कोई बड़ी आफत नहीं आ गई है. हमें गवर्नमेंट को सपोर्ट करना ही चाहिए. जो क्राइसिस चल रही है वो हिसाब से देखा जाए तो 3 रुपया बहुत ही कम बढ़ा हुआ है. आप और कंट्री में चेक कर लीजिए तो वहाँ पे 15% आगे तक बढ़ गया है. तो हम सपोर्ट कर रहे हैं गवर्नमेंट को और सपोर्ट कर रहे हैं. बट जिसको अफोर्डेबल ही नहीं है कि वो अफोर्ड कर सकता है कि 106 रुपए का जो पेट्रोल है वो भर सकता है कोई, तो उनके लिए क्या आपकी राय? 103 रुपए का पेट्रोल भर सकता है तो 106 का क्यों नहीं भर सकेगा? वो सिंपल सी बात है ना, इसमें कोई बड़ी आफत है. 103 का 200 रुपया कर दिया रहेगा तो बात अलग है. जब 103 परवड़ता है तो 106 भी परवड़ेगा ही. आदमी को वो हिसाब से बेयर करके आगे अपना काम सब करना ही होगा. ओके, थैंक यू.
एकंदरीत म्हणायला गेलं तर लोक असे सांगत आहेत की 3 रुपयाने जरी दर वाढलेले असले तरी पण त्याचा फटका काही पडलेला नाहीये. कारण कसं आहे, जर माणूस 103 रुपयाचं पेट्रोल भरू शकतं तर 106 रुपयाचंही पेट्रोल भरू शकतं असं काही जणांचं मनोगत आहे. आपण अजून काही इतरांना विचारूया की पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे नक्की काय असे प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत जे हे इतर नागरिक तोंड देणार आहेत या गोष्टींना. डिझेल पण 3.11 रुपये जास्त झालेला आहे, तर काय वाटतं त्याच्यावर? ज़्यादा तो लग रहा है कैसे कि 3 रुपये डीजल पेट्रोल को भी बढ़ गया और डीजल को भी बढ़ गया, बोल के थोड़ा ऐसे तो लग रहा है. थोड़ा कम होएगा तो अच्छा रहेगा. वो बात है, सरकार को तो बोलना पड़ेगा ना. क्या लगता है, पहले ही मोदी ने बोला था कि प्राइवेट व्हीकल्स बंद करना है जस्ट बिकॉज पेट्रोल ज्यादा हो रहा है, तो अभी क्या लगता है, अगर भाव एक साइड से भाव बढ़ रहा है, एक साइड से नरेंद्र मोदी जी ऐसे बोल रहे हैं कि व्हीकल्स ही बंद करना है, तो उस पर आपकी क्या है? व्हीकल्स कम करेगा तो अच्छा के लिए तो बोल रहे हैं, लेकिन व्हीकल्स कम करेगा तो भी पब्लिक आना जाना कैसे जाएगा, वैसे तो कैसे तो लग रहा है करना पड़ेगा कुछ मोदी जी. काय वाटतं तुम्हाला, पेट्रोल आणि डिझेलचा जो भाव आहे तो 3 रुपयाने जास्त झालेला आहे, तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम आता कसं आहे माहिती आहे का, आता याच्यावर ऍक्च्युली सामान्य माणसाने काय बोलावं ते काहीच नाही. गव्हर्नमेंटचा कसं आहे की जरी रेट वाढवतायत तर मला तर कळत नाहीये की काय चाललंय काय नाही चाललंय, एवढी त्रास तर होत आहे. काय वाटतं आता, जर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी जास्त आता आहे, हे बघा, मी सीएनजी कॅब चालवतो, मी सीएनजी. आता मला वाटतं ना, हे 10-15 दिवसामध्ये 4 रुपये वाढले. हा, 80 होता, 81 झाला, आता झाला 84. हा. आता कसं करायचं, आमचा रेट तर वाढत नाहीये. जर गव्हर्नमेंट जर रेट वाढवतं, कंपन्याला पण सांगायचं की बा तुम्ही पण रेट वाढवा, कसं काय चालणार शेवटी. तर त्रास तर आहेत, पण आता काय वाटतंय, आता नुकतेच इलेक्शन झाले आणि इलेक्शन नंतर असं भाव वाढणं, पेट्रोलचा भाव वाढणं, कुठे ना कुठेतरी सोनंच घेऊ नका किंवा सोन्यावरतीच सोनं वगैरे खरेदी करू नका, आणि आता पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव वाढणं, हे सगळं जे होत आहे ते कितपत चांगलं वाटतं? गव्हर्नमेंटने तर विचार केला पाहिजे. आता शेवटी गव्हर्नमेंट पॉलिसी आहे काय ते तर आपल्याला माहीत नाही काय ते, पण विचार केला पाहिजे याच्या सामान्य माणसाला जे त्रास होतोय, जे त्याच्यावरती जे भार येत होते बघायला पाहिजे. तर एकंदरीत गव्हर्नमेंटची काही पॉलिसी असू शकते असं त्यांनी सांगितलंय. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्यावरती तुमचं काय म्हणणं? पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेत ते तर आता सध्याला नाही वाढले पाहिजेत, कारण की ॲज अ मिडल क्लास पर्सन आम्ही समजू शकतो की सध्याला काय चालू आहे इथे. म्हणजे कुणालाच काय माहीत कळत नाहीये की काय चाललंय. हे लोक पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढवतात ते त्यामध्ये सामान्य माणूस पिसला जातो कुठेतरी, की त्याच्या गरजा, त्याच्या नीड्स. आणि जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढवताय तर बाकी गोष्टींचे म्हणजे अर्निंग्स का नाही वाढवते तुम्ही? जी समजा कोण कामाला जाते तर त्याचा पगार नाही वाढवते किंवा असं काय, ते का नाही होते? काय वाटतं, नुकतंच आता इलेक्शन झालं आणि इलेक्शनच्या नंतर हे सगळं भाव वगैरे वाढणं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणं, सोन्याचे भाव वाढणं, हे कितपत चांगलं आहे? म्हणजे सामान्य नागरिकाला फक्त इलेक्शन आणि वोटिंग पुरतंच ठेवलं असं वाटतंय? हो, नक्कीच. सामान्य माणसाला फक्त लोकांनी इलेक्शन पुरतंच ठेवलंय. बाकी गोष्टींसाठी सामान्य माणसाला विचार पण करत नाहीत बाकी गोष्टींसाठी, की सामान्य माणूस काय करतोय काय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान तर दिलंय की नंतर प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे बंद करायचे आहेत जरा, तर त्यावरती काय? आणि एकंदरीत पेट्रोलचा भावच वाढलाय, तर काय वाटतंय पुढे जाऊन खरंच पेट्रोलचा भाव वाढल्यामुळे हे जे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत ते बंद होतील? नाही होणार बंद प्रायव्हेट व्हेकल्स, कारण की लोक ट्रॅव्हल करायला लोकांना लागतात, आणि प्रायव्हेट व्हेकल जर बंद केले तर लोक जाणार कशाने? सगळ्या गोष्टींमध्ये ऑलरेडी ट्रेनमध्ये गर्दीच आहे, तर लोकांनी जरी पब्लिक व्हेकल चूज केली तरी पण सगळीकडे क्राऊडच होणार, बाकी काहीच नाही होणार. पण एकंदरीत कुठे ना कुठेतरी सामान्य माणसांना असं वाटत आहे की पेट्रोलचा दर कुठेतरी कमी झाला पाहिजे, आणि कुठे ना कुठेतरी पेट्रोलचे आणि डिझेलचे दरच वाढत चाललेले आहेत. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.